हा तूच रे गणेश तूच. घरातला जस्टच कार्यक्रम कंप्लीट झालेला आहे. जे बेबी शॉवरचा कार्यक्रम होता तो कंप्लीट झाला आहे. आजच बरोबर ओवीच्या फ्रेंडचा बड्डे आहे, त्यामुळं मला तिकडे तिच्या घरी सोडायला सांगितले. सांगलीतून मी सांगलवाडी झाली. सांगलवाडीतून मला आता संजयनगरला जायचं, म्हणजे पूर्ण हा जे ट्रायंगल माझा एवढी जर्नी होणार आहे. आज मला वाटलं आज संडे निवांत आपल्याला झोपायला मिळेल, पण असं काही नाही झालेलं आहे. नुसतं पळापळीचं काम चालू आहे. पळापळीचं ओवी आलेली आहे. आता हिला सोडून येतो हिच्या फ्रेंडजवळ, बेस्ट फ्रेंडजवळ. हो हो सिरियसली. अगो बाई ग, तुला किती वाजता येऊ तुला न्यायला? ते फोन करतो तेव्हा. बरं ठीक आहे, मामाला बोलव. मामा नाही म्हटलं तर मग मी येतो. हां चालते. तो नाही म्हणणार आहे. बरोबर ठीक आहे, येऊ काय? 3 दिवसाची भांडी आहेत माझी. म्हणजे 3 दिवस भांडी धुतली नाहीत, भांड्यांकडे बघितलं सुद्धा नाही, कारण मी घरातच नाही आहे. म्हणजे नुसतं आलो की पळापळीची कामं चालू आहेत माझी. इव्हेंट चालू आहे माझा, घरातला कार्यक्रम आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ओवीला नुसतं इकडनं तिकडनं सोडायला लागायला लागली मला. आणि पूनमला पण काल एक आपले फॅन फॉलोवर आलते भेटायला. अचानक एकदम इमर्जन्सी मध्ये आलते भेटायला. त्यांना पण भेटलो. त्यातून पण पळापळी माझी झाली. सकाळी उठले की स्कूलला, संध्याकाळी आले की परत बॅचला. सगळं असं शेड्यूल, हेक्टिक शेड्यूल चालू आहे. त्यामुळे ही भांडे सुद्धा मी मांडली नाहीत आणि भांडे सुद्धा धुतली नाहीत. तर आता ही सगळी भांडी धुणार चकाचकामध्ये आणि मग आपलं काम करणार. कारण अॅन्युअल फंक्शन जवळ आले आमच्या स्कूलचं, त्याचा सिक्वेन्स पण मला काढायचा आहे. त्यामुळे मला आले टेन्शन. तर पटापटा हात हलव्या. मेन म्हणजे घर सुद्धा मी साफ केलं नव्हतं, आता साफ केले. आणि घरातला जो डायनिंग टेबल आहे तो दिल्यामुळं हा सगळा जो स्पेस आहे तो एकदम मोठा वाटायला लागला. 1 मिनिट लाईट लावतो, नाहीतर परत म्हणणार व्हिडिओ काळा दिसायला लागलाय. काळा व्हिडिओ नाही, काळा बी आहे. हा स्पेस बघा केवढा मोठा स्पेस दिसायला. डायनिंग टेबल मला एवढा स्पेस खात होता, त्यामुळं म्हणलं की डायनिंग टेबल देऊनच टाकलेलं बरं. आता सोफा सुद्धा मी हा काय करणार आहे, एकदम कट साईज मध्ये सोफा घेणार आहे. दुसरा हा एल शेप मध्ये होता ना, तो हा देऊन टाकणार आणि छोटावाला घेणार. म्हणजे त्यात आणि तवा आणि आपलं म्हणजे त्यानंतर आपल्याला घरामध्ये स्पेस चांगला होईल. जरा हे आधी डोकं लावायला पाहिजे होतं, पण असू दे, उशिरा का होईना काय गोष्टी आपल्याला कळून जातात. तसं मी घेतो पहिला वस्तू. पूनम नेहमी म्हणते वस्तू पहिला घेतो मग नंतर त्यावरती विचार करतो. ठीक आहे, असू दे. आता काय येडाय काय करायचं. तर मित्रांनो मस्तपैकी माझं सगळं भांडी धुवून वगैरे झालेले आहेत. मस्तपैकी घर टकाटक ठेवलेलं आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तरी पण जे सगळं अस्ताव्यस्त होतं नाही 2-3 दिवसापासून जे सगळं काम मी आज केलेलं आहे. हे बघा इकडे तुम्हाला माझे रूम पण दाखवतो. सगळं आवरलेलं आहे. ह्या इथं डबाळा होता, तो डबाळा पण मी व्यवस्थित केलेला आहे. आणि इकडचं गॅलरी वगैरे काल तो आपला किंगफिशर आला होता की नाही, त्यांना सगळं इकडं घाण केलेलं आहे गॅलरीमध्ये. आता ते उद्या सकाळी करणार मी. फक्त लोटून वगैरे काढलेलं आहे, फक्त पुसायचं तेवढं राहिलेलं आहे. आणि आता मस्तपैकी आवरले, पण मला चहा बी वाटायला लागला आहे. आणि 2 दिवस झालं मी दूध सुद्धा आणलं नाही, म्हणजे 2 दिवस झालं मी चहा सुद्धा पिला नाही. पण आज चहा पिणार मस्तपैकी. तिथं बसणार, ह्या इथे बसणार मस्तपैकी, बाहेर नजाराचा आनंद घेत. नजारा म्हणजे बाहेर फटाकड्या वगैरे फटाकड्या उडायला. मित्रांनो दूध आणलेलं आहे. आणि खरं तर डाऊट होता तुळशीपूजन असल्यामुळे संध्याकाळचे 8-8:30ला दूध मिळेल का नाही ते, पण मिळालं नशिबानं. तर मित्रांनो मस्तपैकी चहा ठेवलाय मी आता. आणि खरं तर पूनम आणि परी नसल्यामुळे घर खूप मोकळं वाटायला लागले. आणि बरोबर चहा करताना तर नेमकी त्यांची जास्तच आठवण येते. म्हणजे परी चहा पित नाही. परीला आम्ही चहाच्या टायमाला आम्ही दूध देतो. ॲक्च्युली हा माझा XR फोन आहे. आणि खरं तर माझी व्हिडिओची सुरुवात ह्या मोबाईलपासून झाल्या. आणि एवढा हे आता हे खराब झालं ना, म्हणजे वरची फक्त स्क्रीन गेली आहे याची. आणि ते पण ज्या दिवशी माझं हे गार्ड खराब झालं या मोबाईलचं, त्या दिवशीच बरोबर हा मोबाईल पडला. म्हणजे गार्ड खराब झाल्यामुळे मी काढलं ते, बरोबर त्याच दिवशी हा मोबाईल माझ्या हातातून खाली पडला आणि त्याची स्क्रीनला इथे डॅमेज झाली. पूर्ण स्क्रीन गेली नाही, पण स्क्रीन फक्त डॅमेज झाली आहे. हा तूच रे गणेश तूच. काय चहा बनवलायस मोठा. आजचा ब्लॉग आपण हा इथे संपवते. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा, आमचे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय, गुड नाईट.